नमस्कार. आपण ऐकत आहात चैत्राली लिखित मोहब्बत भाग 40. आरोही, सत्या, तुमच्याकडे आता एक नवीन केस देत आहे. हाय प्रायोरिटीचे असल्याने यात मला तुम्हीच हवे आहात. कामते सर त्या दोघांना येताच एका हॉलमध्ये नेतात, जो चौकीतला मेन हॉल असतो. इथेच गुप्त खलबली चालत असे आणि शहरातल्या प्रत्येक भागावर बारीक नजरही ठेवत असे. थोडक्यात मुंबई शहर ह्याच रूममधून कंट्रोल करता येईल. येस सर, वी आर रेडी. दोघंही एकसाथ बोलतात तसं कामथे सरांना उगाच आपली मान परत वर होणार ह्याचा प्रत्यय येतो. शिवाय डोळ्यात दोघांसाठी प्राऊडही फील होताना दिसत होता. एक मिनिट सर, पण तेवढ्यात आरोहीचा फोन वाजतो. तसं ती साईडला जाते. काय झालं आहे सर? एनी सिरियस? सत्य ती जाताच कामते सरांना विचारते. गंभीरच आहे. आपल्या मुंबईच्या सुरक्षतेचा प्रश्न आहे. सांगतो सर्व डिटेल्समध्ये, पण आधी आरोहीला येऊ दे. कामते सरही आता बरेच सिरियस वाटत होते. ओके सर, सत्या म्हणतो. एक नजर तिच्याकडे टाकतो तर तीही कॉलवर कुणाशी तरी बोलताना सिरियस वाटत होती. त्याने कामठे सरांकडे पाहिलं तर ते आपल्याच विचारात हरवले होते आता. तो मग मात्र उगाच इकडे तिकडे करत राहतो. सर, माझ्या सूत्राने माहिती दिली आहे की एक खूप विचित्र खून झाला आहे अर्ध्या तासापूर्वी, आपल्या पुढच्या 2 इलाके सोडे. आरोही आपला फोन संपवत 5च मिनिटात तिथे येत बोलते. पण कामठे सर शांत रिप्लाय देतात, जणू हे त्यांना आधीच माहीत होतं. तू पण एवढी का घाबरली आहेस? खून, मारामारी, चोऱ्या ह्या तर आपल्यासाठी नॉर्मल आहेत आजकाल. पण आरोहीला आज असं अशांत पाहून सत्या मनात आश्चर्य व्यक्त करत नव्हतो. कारण ती किती धाडसाची आहे हे तर आतापर्यंत सगळ्या केसमध्ये त्याने पाहिले होते. आणि सर, तुम्ही तुम्ही इतके शांत आहात, म्हणजे तुम्हाला याबद्दल आधीच माहिती होती का? त्याने कामठे सर अजूनही आपल्याच विचारात हरवलेले पाहून विचारते. काहीशी आयडिया आली होती की असं काही होणार आहे, पण माहीत नव्हतं की इतक्या लवकर ते होईल. ते गूढपणे म्हणाले. म्हणजे? मला समजलं नाही सर तुमचं बोलणं. त्याने एक नजर आरोहीकडे टाकत सरांना विचारले. ॲक्च्युली तिथे जेव्हा हे लोक गेले होते बिना परमिशन, तेव्हाच मला संशय येत होता. म्हणूनच मी तिथे आधीच सिक्युरिटी आपली लावली होती, अगदी कुणाच्याही नकळत. पण पण तरीही घडले. माझं पूर्ण लक्ष असूनही कसं झालं मला खरंच समजेना. ते समोरच्या मॉनिटरकडे पाहत बोलतात. तिथे एक मोठी हवेली दिसत होती आता. बहुतेक त्या हवेलीत सिक्युरिटी कॅमेराही लावलेला होता. पण स्क्रीनवर मात्र फक्त काळं दिसत होतं. सत्याला काहीच समजत नव्हतं त्यांचं असं गूढ बोलणं आणि वागणंही. आणि तुला माहित आहे का सत्या, ही केस कोणीच घाबरून घ्यायला तयार नाही. अगदी तिथल्या जवळच्या असलेल्या चौकीतले नुकते जॉईन झालेले एसीपी अर्जुन शिंदेही. त्यांनी अजून गंभीरतेने म्हटले. एसीपी अर्जुन शिंदे? तेच ना, ज्यांनी नुकतीच मुंबईत ड्रग सप्लाय करणाऱ्या पूर्ण टोळीला आत घातलं, ज्यात बरेच राजकारणी लोकही अडकलेत. खूप ऐकलंय त्यांच्याबद्दल. अभिमान वाटतो अशी बिनधास्त बेधडक पोलीस आपल्या राज्यात आहेत हे ऐकून. तो अर्जुन शिंदे यांच्याबद्दल कौतुक करत म्हणाला. हम्म. सरांनी हुंकार भरला तोच. हम्म. ही ही हवेली तर तीच आहे जिथे आता मला कॉल आलेला की खून झाला आहे म्हणून. आरोही आपल्या मोबाईलमध्ये नुकत्याच खबरी देणाऱ्या माणसाने पाठवलेला फोटो पाहत जवळजवळ ओरडतेच. बघू. सत्याही तो फोटो आणि समोर मॉनिटरवर दिसणारी हवेली मॅच करून पाहतो तर त्याच्याही तीच आहे लक्षात येते. तीच आहे. तो तोंडाचा चंबू करत नव्हतो. सर, ही हवेली तर ती नाही जिच्याबद्दल खूप वाद आहेत. कोणी आत जात नाही. रात्रीचे तर सोडा, पण दिवसाही लोक इथे जायला घाबरतात. राईट सर? ती थोडीशी घाबरतच बोलत होती.
हं, खरंय. आणि म्हणूनच ही केस आपण विशेषतः तू आणि सत्याने घ्यावी हातात आणि या खुनामागचं रहस्य जाणून घ्यावे, असं आता कलेक्टर साहेबांनाही वाटत आहे. आणि मलाही वाटत आहे, की तुम्ही दोघंच खराचा शोध नक्की लावसाल. कामटे सर अजूनही गंभीर होते. पण सर, आम्ही? आरोही मात्र आता टेन्शनमध्ये होती. असं पहिल्यांदाच झालं होतं, की ती केस घ्यायला चाचरत होते आणि त्यापेक्षाही भीती तिच्या मनात जास्त होती. "एक मिनिट, तुम्ही दोघं नीट काय झालं आहे मला सांगाल का?" पण तिचं बोलणं मध्येच तोडत आता सत्या जरा रागात बोलतो. "ओके, तुला बहुतेक याबद्दल काही माहीत नाही असं दिसते. तर मी तुला नीट सांगतो. ॲक्चुअली ही हवेली 200 वर्षापूर्वीची आहे, जी गेली 100 वर्षे अशीच पडून आहे. हा इलाका जो तुला या मॉनिटरवर दिसत आहे, हा आपल्या जवळचा आहे. आपल्यापासून जास्तीत जास्त 6-7 किलोमीटर दूर." कामठी मॉनिटरवर एक स्केल दाखवत सांगत होते. "हो, आय नो ही हवेली. पण आता इथे नक्की काय झालं आहे ते कळेना. मला त्याबद्दल सांगा सर." तो आता थोडा वाटतं. कारण या हवेलीबद्दल माहिती त्यालाही चांगलीच होती. गेल्या 6-7 महिन्यात तेवढं तरी माहिती त्याने काढून घेतलीच होती. आपल्या जवळपासच्या इलाक्यांबद्दल. हं, तेच सांगते, की गेली अनेक वर्ष झाली इथे एक प्रकार घडत आहे. तो म्हणजे इथे एकदा चुकूनही तुम्ही जर आत गेला, तर वापस बाहेर येत नाही. एकतर त्या माणसाचा सापळा बाहेर येतो किंवा काहीच खबर येत नाही. त्यामुळे कुणीच तिथे जात नाही. त्याला शापित हवेली त्यामुळे आसपासच्या परिसरातील नागरिकांनी नाव दिलं आहे. पण तिथे 2 दिवसांपासून हालचाली जाणवायला लागल्या होत्या. तेही रात्रीच्या. म्हणून तिथल्या लोकांनी अर्जुन शिंदे यांच्या चौकीत नोंदही केली होती. त्यांनी मात्र ही केस घ्यायला माघार घेतली त्यांच्या पर्सनल इश्यूजमुळे. हो, ऐकलंय मी की त्यांच्या मुलीचं निधन झालं आहे म्हणून. सत्याने पुष्टी जोडली. आणि वाईफही कोमात गेल्याच वाटतं त्यांच्या. हां. आणि त्यामुळे सध्या ते कोणतेच केस घेण्याच्या मनस्थितीत नाहीत. उगाच का रिस्क म्हणून कलेक्टरही त्यांना जास्त फोर्स करत नाही. आणि म्हणूनच ही केस आता आपल्याकडे आली आहे, कामथे सरांनी स्पष्ट केलं. हं. मी तर ही केस सॉल्व्ह करायला एका पायावर तयार आहे सर. पण आमच्या ज्युनियर आरोही यांना मात्र भीती वाटत आहे. तो हलकं स्मित करत आरोहीकडे पहा असं कामथे सरांना खुणावत म्हणतो. येस सर. तिच्या मात्र मनाची का कुणास ठाऊक उगाच चलबिचल होत होती. परेशान पण आहे असं हाताच्या बोटांची चाललेल्या चुळबुळांवरून वाटत होतं. इन्स्पेक्टर आरोही मॅडम, लक्ष कुठे आहे तुमचं? आरोहीची फिरकी घ्यायचा आता त्याला मूड आला होता. तसं तो थ थोड्या चढ्या आवाजातच म्हणाला, "इथे मी व सर एका गंभीर विषयावर चर्चा करत आहोत आणि तुम्ही असं." "सॉरी सर, पण मी सुद्धा त्या केसचा विचार करत आहे. माझा बेस्ट फ्रेंड शीतल." ॲक्चुअली मला त्याबद्दलचं त्याने आता सांगितलं, की तिथे काय-काय घडलं 2 दिवसात. आणि तेच ऐकून ती सॉरी फील करत त्याला सांगत होती. बेस्ट फ्रेंड? पण त्याच्या कानावर बाकीचे शब्द पडलेच नाही. एकच शब्द ऐकून डोक्यात घुमला आणि त्याने तिला मध्येच काटत एक भुवई उंचावली. "हो, बेस्ट फ्रेंड, शीतल म्हात्रे. शाळेत असल्यापासून आम्ही एकत्र होतो अगदी 12वी पर्यंत. माझे फ्रेंड्स तर मला त्याच्यावरून आणि त्याला माझ्यावरून कायम चिडवायचे. ती तिच्या भूतकाळात हरवली होती. बहुतेक त्यामुळे ओठांवर स्माईलही आली होती. पण 12वी नंतर त्याला एक ॲक्टर व्हायचं होतं, म्हणून तो आर्ट्सला गेला आणि मी मात्र सायन्सला. त्यामुळे पुढे कधी भेटलोच नाही. तिच्या मनात इतकी वर्ष लपवून ठेवलेला त्याच्यासाठीचा सॉफ्ट कॉर्नर आता हळूहळू ओपन होत होता. बरं, बरं. त्याने ती अजून काही डीप सांगण्याआधीच तिला थांबवत म्हटलं, "तो जरी आता इथे सीनियर पोलीस ऑफिसर असला, तरी तरी तो आता तिला
तिचा बॉयफ्रेंड मानत होता स्वतःला. त्यामुळे तो तिचं नाव दुसऱ्या मुलावर कसं काय ऐकू शकणार होता? तिच्याबाबतचा पॉझिटिव्हनेस आता जागा होऊ लागला होता, त्याच्याही नकळत. "अरे काय तुम्ही दोघं पण? कुठेही कसेही सुरू होता?" कामटे सर इतक्या वेळ त्या दोघांनाच पाहत होते आणि आता या दोघात परत वाद नकोत म्हणून तेही आता सत्याला मध्येच काटत म्हणाले, "तुमचा तो पॉझिटिव्हनेस आणि पर्सनल टॉक आपण जरा दूर ठेवून आपल्या नवीन केसबद्दल बोलायचं काय?" कामटे सर आवाजात प्रचंड कठोरपणा आणत म्हणतात. त्यांचं दोघांकडे लक्ष असल्याने दोघांच्या चेहऱ्यावरचे भाव ते पाहत होते इतक्या वेळ. ते तेच म्हणत होतो सर मी सुद्धा. त्याने शरमेने मान खाली घालत कामते सरांना मुकी. कारण आपला हा पॉझिटिव्ह सरांना समजला आहे ह्याचं त्यालाच कसं तरी वाटत होतं. पण इन्स्पेक्टर आरोही मॅडम आपल्याच पर्सनल इश्यूजमध्ये बिझी होत्या ना. तो थोडा अँग्री लुक देत तिला पुढे म्हणाला. "सॉरी सर." तिने सत्याला पाहत मान खाली घालत म्हटलं. पण तिला कळत नव्हतं की साहेब एवढे का चिडले आहेत. तिच्या तर गावीही नव्हतं की त्या शीतल म्हात्रे या नावामुळे तिचे साहेब एवढे रुसले आहेत तिच्यावर. शीतल म्हात्रे हे नाव ऐकलंय खूप. कामठे सर त्या नावाचा विचार करत बोलतात. पण त्यांच्याही तोंडात ते नाव ऐकून सत्याला चांगलाच मनातून रळफळाट होत होता. येस, येस, येस. हा तर हिंदी सिरियलचा एक अभिनेता आहे ना? खूप गाजलेला? त्यांनी मेंदूला ताण देत म्हटले. येस सर, तोच तो. तिनेही हसून हो म्हटलं. हं, मी पाहिली आहे त्याची एक पॉप्युलर सिरियल. रादर मी तर म्हणेल की मी फक्त त्याचीच भूमिका पाहण्यासाठी ते सिरियल पाहायचो. खूप छान अभिनय करतो हं तो. कामते सर त्याची प्रशंसा करत म्हणतात. सर, तुम्ही आता आपल्या केसपासून भरकटत आहात असं नाही वाटत का? आरोहीला तर काय असे चिकने हिरो आवडत असतील. पण तुम्ही कधीपासून या अशा सिरियल्स पाहायला लागल्या? आता आरोहीकडे बॉक्स टाईप हसून पाहत तो कामथे सरांना म्हणाला. ओके, चला आता केसबद्दल आपण बोलूयात. नाव सिरियस. आता परत सर गंभीर होऊन बोलतात. आरोही, तू काहीतरी म्हणत होती. हं, हां, तो शीतल म्हात्रे. ते आठवत बोलतात. सर, सर, सत्य आता रागात ओरडला जण. अरे हो, हो, किती जोरात ओरडतोस तू. तसं त्यांनी आपल्या कानात बुटं घातली. इवन आरोहीनेही. तो असा रिॲक्ट तो असा का रिॲक्ट होत आहे, याचं तिला तिचं कळत नव्हतं. अरे, मी तर फक्त तिला विचारत होतो, की त्या म्हात्रेला कसं काय माहीत आहे या खुनाबद्दल? त्यांनी आपलं म्हणणं पूर्ण केलं. हां, बरोबर. तसं आत्ता तर त्याचं त्यालाच आपल्या या रिॲक्शनवर हसायला येत होतं आणि रागही येत होता. ही इन्स्पेक्टर आरोही हा काय मॅटर आहे, हे समजेल का? त्यांना कसं कळालं या खुनाबद्दल? तो एकदम आता सिरियस होत म्हणाला. चेहरा निर्विकार होता. त्यामुळे मनात काय चाललं आहे त्याच्या, हे कुणालाच आता कळणार नव्हतं. तसा तो आपल्या भावना लपवण्यात हुशारच होता आधीपासूनच. हां, सर तो तिथेच आहे ना, त्यामुळे. तिने लूक देत सत्याला आधी पाहिलं आणि कामठे सरांना सांगितलं. कारण त्याने तेच वाक्य जे सर म्हटले होते, ते वाक्य आपल्या सिनियर असल्याचा रुबाब दाखवत जे म्हटलं होतं आणि तिला नेमकं त्याचं आधीचं वागणं कळत नसल्याने त्यात आता हा असा तसा रुबाब पाहून ती थोडी दुखावली होती मनाते. कारण तिने जरी अजून ऑफिशियली कबूल नसलं केलं, तरी तिला चांगलं माहीत होतं की तो आता तिचा बॉयफ्रेंड आहे आणि तरी तो असा आपल्यावर रागराग करत आहे, ओरडत आहे सरांसमोर. ते काही तिला पटत पटलं नव्हतं म्हणत. तो ॲक्टर आहे, तर मग तिथे काय करतोय? का कुठल्या भुताचा रोल मिळाला आहे त्याला? आता सध्या हसत म्हणतो. उगाच हं, तेलकडू झाला होता आता सध्या त्याचा. हो, तो ॲक्टरच आहे आणि त्याला कुठल्याही भुताचा रोल मिळाला नाहीये. पण तोच
आत्मा, भूत तिथे आहे का ते शोधायला गेलाय. तिथेच त्यांची गेली 2 दिवस शूटिंग चालू आहे. तिने आता स्पष्ट केले. आणि ज्याचा खून झाला आहे, तो दुसरा-तिसरा कोणी नसून त्याचा प्रोड्युसर आहे. तिने जरा रागात बघतच सत्याला सांगितले. कामटे सर आत्ताही दोघांचे एक्सप्रेशन पाहत होते. त्यांना खरं तर सत्य असा का रिॲक्ट करत आहे, हे चांगलं समजत होते. त्यामुळे ह्याचं काही होणार नाही, अशी मान त्यांनी हलवली. भूत तिथं आहे का म्हणजे? आता काय भुताबरोबर शूटिंग करायची आहे की काय त्यांना? आणि ते असे अचानक कसे काय गेले तिथे? आधी परमिशन घेतली होती का त्या हवेलीच्या मालकाची? तिचं बोलणं पूर्ण होताच रागात तो बोलला. "सत्या? अरे हो? केवढा तो राग? तो आरोहीचा लहानपणीचा बेस्ट फ्रेंड होता असं तिनं म्हटलं आणि हेही म्हटलं की ते 12वी झाल्यापासून कधी भेटलेच नाही. सरांनी त्याचा तो मेल इगो परत वर करत असल्याचं लक्षात येऊन त्याला जरा साईडला घेत शेवटी म्हटलंच, "असं काही नाही सर. ते तर मी जनरल बोलत होतो. पण तो चांगलाच वरमतो." "असू दे, असू दे. तुझा मेल इगो मला माहीत नसणार तर अजून कुणाला माहीत असणार? शिवाय त्यात तूही एक पुरुष असून तिचा होणारा नवरा आहे, हे मलाही चांगलं माहीत आहे. शिवाय या वयातून आम्हीही कधीतरी गेलो आहोत." ते हसून त्याला चिडवत म्हणतात. "काय सांगताय?" त्याने आश्चर्याने पाहिले सरांकडे. सर हसून पाहत होते. "सर, आपण आताची केस डिस्कस नंतर करायची का? नाही म्हणजे तुम्ही दोघंही खूप मोठ्या केसचा विचार करत आहात." तर मागून आरोही ओरडते. ती परेशान झाली होती दोघांचे असे खुसूर-खुसूर ऐकून. ज्यात तिला काहीच कळत नव्हतं आणि खरं तर ते ऐकण्यात तही तिला आता काही इंटरेस्ट नव्हता. "चला, तुमच्या होणाऱ्या मिसेस अजून तपायच्या आत आपल्या जागेवर जाऊया. माझी स्टोरी कधीतरी सांगेल वेळ मिळाल्यावर." आता सर तिचं बोलणं ऐकून त्याला डोळे मिचकावत म्हणतात. "हो चालेल, मीही ऐकायला उत्सुक आहे." तोही हसून म्हणतो. "हो आलोच, इन्स्पेक्टर आरोही मॅडम." तिच्याकडे पाहत म्हणतो व सरांना चलायची खूण करतो. तसं दोघंही तिच्याजवळ येतात. "सो, सर काय ठरतंय मग?" ते दोघं जवळ येताच ती आपली एक भुवई उडवत कामठे सरांना म्हणते. पण एक तिरपा कटाक्ष सत्यावरही टाकला होताच. "आता मी काय ठरवणार यात? ते तर तुम्ही दोघं ठरवणार आहात ना?" ते सत्याकडे पाहत, हसून खुणावत परत तिच्याकडे पाहत म्हणतात. "आम्ही काय ठरवणार सर? ही केस तर तुम्ही हँडल करणार आहात. म्हणजे तुम्ही हेड आहात ना. मग तुम्ही जे सांगाल तेच आम्ही करणार ना." आरोही भुवई उंचावून म्हणते. "तू तू केसबद्दल बोलत आहेस काय?" ते जरा गोंधळून जातात. "हो, मग अजून कशाबद्दल बोलणार? तुम्हाला नक्की काय वाटलं?" ती संशयाने सत्याकडे पाहत म्हणाली. तिला आता त्या दोघांचा संशय येत होता. क्रमशः या दोघांची नोकझोक आता आपले कामठे सर पण एन्जॉय करत आहेत. पण तुम्ही एन्जॉय करत आहात का? हे कमेंटमध्ये नक्की सांगा. कथा आवडत असल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि हो, अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. थँक यू.